बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती स्वागत आहे. बांधकाम कामगार योजनेचा उद्देश हा ज्यांना रोज मेहनत करून जगावे लागत आहे त्या बांधकाम कामगारांना थोडी आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या घरात स्वयंपाकाची सोय व्हावी हा आहे. आता या योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे, म्हणजेच पात्र कामगारांना पुन्हा अर्ज करता येणार आहे. या योजनेचा फायदा फक्त त्या लोकांना मिळणार आहे जे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यांचे नावे या मंडळात आहे व ज्यांचे कार्ड व स्मार्ट कार्ड सक्रिय आहे तेच या योजनेचा अर्ज करू शकणार आहेत. या योजनेमध्ये सरकार एकूण 30 गृहउपयोगी भांड्यांचा संच पूर्णपणे मोफत देते. या संचामध्ये मिळणाऱ्या वस्तू जसे की ताट 4, वाट्या 8, पाण्याचा ग्लास 4, पातेले झाकणासह 3, भात वाढण्यासाठी 1, मोठा चमचा वरण भाजी वाढण्यासाठी 1, पाण्याचा जग 2 लिटर 1, मसाल्याचा डब्बा 7 कप्प्याचा 1, 3 डब्याचा सेट 14, 16 व 18 इंच 3, परात 1, कुकर 5 लिटर स्टील 1, कढई स्टीलची 1, स्टीलची पाण्याची टीप 1. सदर योजनेसाठीचा रजिस्ट्रेशन नंबर काढण्याची प्रक्रिया. सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे. त्यानंतर आधार नंबर व मोबाईल नंबर टाकावा व प्रोसीड फॉर्म येथे क्लिक करावे. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो टाकावा व व्हॅलिडेट OTP करावा. आता पुढे तुमचे नाव व इतर माहिती दिसेल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल. तो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे. तो आपल्या फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया. सर्वात अगोदर महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे. तेथे खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांक म्हणजेच BOCW रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे. आता OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTP करायचा आहे. त्यानंतर बांधकाम कामगार विभागाकडे तुमची नोंदणी आहे ती सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल. तेथे सर्वात खाली आल्यानंतर सिलेक्ट कॅम्प म्हणजे शिबिर निवडा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे व त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जवळचा कोणताही कॅम्प निवडायचा आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे व अपॉइंटमेंट प्रिंट करा येथे क्लिक करायचे आहे. आता समोर दिसणाऱ्या पावतीची प्रिंट काढायची आहे. ही पावती व त्यासोबत आधार कार्ड घेऊन आपण जो कॅम्प निवडला आहे त्या ठिकाणी त्या तारखेला जायचे आहे. तेथे गेल्यानंतर अंगठ्यांचा ठसा घेतला जाईल व तुम्हाला भांड्यांचा संच दिला जाईल. तसेच जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.